नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत कोबी आणि गाजरापासून हेल्दी असा इव्हिनिंग स्नॅक्स असं बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक कोबी घेतलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे। तर इथे आपण आता कोबी कापून घेणार आहोत। तर अतिशय हेल्दी असा प्रकार नाश्त्याचा आपण इथे बनवणार आहोत। तर इथे कोबी जो आहे तो मी आता बारीक असा कापून घेणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम बारीक असा एकदम लहान आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे कोबी जो आहे तो। तर इथे सकाळचा नाश्ता सुद्धा तुम्ही अशा प्रकारचा बनवू शकता कोबीपासून। तर इथे मी संध्याकाळचा नाश्ता इथे बनवत आहे। अगदी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असा नाश्ता। तर इथे अगदी लहान आकारामध्ये इथे कोबी जे आहे तो कापून घ्यायचा आहे। तर इथे कोबी जो आहे तो अशा पद्धतीने आता कापून झालेला आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती लहान आकारामध्ये कोबी जो आहे तो मी कापलेला आहे। त्यानंतर इथे गाजरसुद्धा मी इथे एक सोलून घेतलेला आहे, सालं काढून घेतलेले आहे आणि त्याचेसुद्धा मी बारीक असा कापून घेणार आहे गाजर। तर तुम्ही इथे पाहू शकता गाजरसुद्धा मी इथे बारीक असा कापून घेतलेला आहे। अगदी लहान आकारामध्ये कापून घ्यायचा आहे। तर आता इथे मी एका बाउलमध्ये गाजर आणि कोबीचे जे आपण लहान आकारामध्ये जे कापलेलं होतं ते घेणार आहोत। त्यानंतर इथे मी एक बटाटा जो आहे तो उकडून आणि किसणीवर असा किसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी बाइंडिंगसाठी मी इथे 1 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। त्यानंतर साखर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, हिरवी मिरची टाकलेली आहे। तर इथे आपला जो नाश्ता जो आहे तो अगदी चटपटीत होण्यासाठी इथे मी चाट मसाला टाकलेला आहे आणि पावभाजी मसालासुद्धा टाकलेला आहे। तर इथे चाट मसाला आणि पावभाजी मसाल्यामुळे इथे जो आपण नाश्ता बनवणार आहोत तो एकदम असा चटपटीत होणार आहे। तर इथे सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण आता हा जो पदार्थ आहे, जो नाश्त्याचा प्रकार आहे तो आता इथे बनवायला घेऊयात। तर इथे मी हे मिश्रण जे आहे ते हातावर घेऊन मी चांगला असा गोळा केलेला आहे। त्यानंतर इथे शेप द्यायचा आहे, तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता। तर इथे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे इथे या मिश्रणाच्या गोळ्याला कसा आकार दिलेला आहे। तर इथे आपले सर्व हे रेडी झालेले आहेत। तर इथे मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले होते, तर इथे फ्रीजमधून मी काढलेले आहेत। तर इथे कोटिंगसाठी मी इथे कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक पीस यामध्ये डीप करून घेणार आहे, पूर्ण यामध्ये बुडवून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वर कोटिंगसाठी तुम्ही ब्रेड क्रम्स किंवा अजून तुमच्याकडे काही कोटिंगसाठी असेल तर तुम्ही इथे त्याची कोटिंग करू शकता। तर इथे एका पॅनमध्ये मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। तर इथे मी जे आहे शॅलो फ्राय करून घेणार आहे, अगदी कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे एक करून सर्व पीस जे आहेत ते पॅनमध्ये टाकून घेतलेले आहेत। तेलामध्ये मी इथे शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत। तर इथे एक बाजू शिजल्यानंतर दुसरी बाजू जी आहे ती पलटी करून घ्यायची आहे। तर इथे अतिशय हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार किंवा स्नॅक्सचा प्रकार आपला इथे रेडी झालेला आहे। जर का तुमची मुलं व्हेजिटेबल्स खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही नवीन पदार्थ बनवून तुम्ही त्यांना व्हेजिटेबल्स खायला देऊ शकता। तर इथे आपले जे व्हेजिटेबल्स कबाब जे आहेत ते इथे रेडी झालेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर नाव तुम्ही या पदार्थाला देऊ शकता, खूप छान लागतात। बाय बाय।